आणि काशी यात्रा सुफळ संपूर्ण झालेली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी महेश गांधी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आपली युट्यूब फॅमिली आता 78,000 इतकी झालेली आहे. मनपूर्वक धन्यवाद. ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी सांगते, गजानन टूर्स ही माझ्या आई पप्पांची ट्रॅव्हल एजन्सी आहे. गेली कित्येक वर्ष ते ही ट्रॅव्हल एजन्सी चालवत आहेत. काही जणांच्या 4 ट्रिप्स, काही जणांच्या 5 ट्रिप्स, तर काही जणांच्या 20-20 ट्रिप्स झालेल्या आहेत. माझा आत्ताच शो संपला म्हणून मी सुद्धा त्यांच्याबरोबर काही दिवस फिरतीये. मी जगन्नाथपुरीला जाऊन आले, पिठापूरला जाऊन आले, वृंदावन मथुरेला जाऊन आले आणि आता काशी यात्रेला जाऊन आले आणि अप्रतिम ट्रिप झालेली आहे. तुम्हाला सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रात्री 12:30 वाजता दादरहून महानगरी एक्सप्रेस पकडून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. संपूर्ण 27 तासांचा हा प्रवास होता. 2 रात्री आम्ही ट्रेनमध्ये घालवल्या, पण ही चिल्ली पिल्ली असल्यामुळे कुठेही थकवा जाणवला नाही ना कंटाळा आला. आणि प्रवासामध्ये जे काही फूड असतं ते आपणच सगळ्यांना प्रोव्हाइड करतो. बनारस बनारस 2:45 वाजलेत आणि 3 वाजता आम्ही उतरणार आहोत. आता काशी स्टेशन आलंय, यापुढे वाराणसी 10 मिनिटांनी येणार. चला, मी रेडी झालेली आहे. आम्ही पहाटे पोहोचलो होतो. पोहोचल्या सगळे फ्रेश झाले आणि वेळेत नाश्ता करायला खाली आले, कारण आईने तशा इन्स्ट्रक्शन्सच देऊन ठेवल्या होत्या. कारण काय होतं, भयंकर गर्दी असते आणि निघायला लेट झाला की पुढच्या सगळ्याच गोष्टींना लेट होतो. त्यामुळे गजानन टूर्सचा बेसिक आणि पहिला नियम म्हणजे सगळ्यांनी वेळेत हजर राहायचं. पहिल्या दिवशी आईने सगळ्यांना पिंक कलर दिला होता. हा ड्रेस कोड असतो. कुणी कुठे जाऊ नये, हरवू नये किंवा आपली माणसं आपल्याला ओळखता यावीत यासाठीच. विश्वनाथजींचं छान दर्शन घेऊन आम्ही पुन्हा रूमवर आलो. आणि त्यानंतर काही व्यवसाय करतो. मी शिक्षिका होते. आता 2 वर्ष झाली मी रिटायर झाले. माझी बहीण आहे मोठी, विजया चिंगे. आम्ही दोघी पुण्याहून आलेलो. याप्रमाणे ट्रिपच्या पहिल्याच दिवशी सगळ्यांची ओळख परेड होते, कारण पुढचे 5, 6, 7 दिवस आपल्याला एकत्र घालवायचे असतात. एकत्र फिरायचं असतं, रूम शेअर करायची असते, एकत्र राहायचं असतं. त्यामुळे ओळख होणं गरजेचं असतं. आणि मग दुपारी जेवणाचा आस्वाद घेऊन एक छान झोप काढून आम्ही गंगा आरतीसाठी निघालो. दशाश्वमेध घाटावर गंगा आरती होते. तिथे आपण डिरेक्टली जाऊ शकतो, पण आमच्याबरोबर सिनियर सिटीजन्स असतात, त्यामुळे आई पप्पा नेहमी बोटीचीच निवड करतात. या बोटीमध्ये बनारसी पान म्हणू नका, लेमन टी म्हणू नका, छान छान पदार्थ विकायला असतात. आणि याचा आस्वाद घेत घेत आम्ही 84 घाट फिरलो. काशी विश्वनाथ भगवान की जय, अन्नपूर्णा माता की जय. महादेव का मंदिर है, बोलिए नंदेश्वर महादेव की जय. बद्रीनाथ जी का मंदिर है, ऊपर में बद्रीनाथ जी का. ये सामने घाट का नाम है गाय घाट. ये सामने घाट का नाम है गाय घाट. प्रत्येक घाटांची माहिती घेत घेत फायनली आम्ही दशाश्वमेध घाटावर जाऊन पोहोचलो. आणि गंगा आरतीला इतकं महत्व का आहे हे इथली ओसंडून वाहणारी गर्दीच सांगून गेली. घराच्या टेरेसवर म्हणू नका, हॉटेलवर म्हणू नका, पाण्याच्या टाक्यांवर म्हणू नका, इतकी माणसं होती, बाप रे बाप. हे सगळं पाहून अक्षरशः मन भरून आलं होतं आणि इथून निघूच नाही असं वाटत होतं. इतकी सुंदर गंगा आरती पाहायला मिळाली. तर काल काशी विश्वनाथांचं दर्शन झालं, रात्री गंगा आरतीला गेलो आणि हे सगळं अविस्मरणीय अद्भुत होतं, कारण गंगा आरती मला कधीपासून पाहायची होती. फायनली काल माझी इच्छा पूर्ण झाली आणि आता आम्ही चाललोय प्रयागराजला. संगमावर चाललोय संगम स्नान करायला. काही जण करणार आहेत, काही जण नाही करणार आहेत, पण मजा असणार आहे. सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी पण फार एक्सायटेड आहे.
बनारस टू प्रयागराज असा 2 तासांचा प्रवास आहे, पण तोही आम्हाला जाणवला नाही, कारण मज्जा मस्ती करत गाणी गात गात आम्ही प्रयागराजला जाऊन पोहोचलो. आम्ही प्रयागराजला पोहोचलोय. माझ्या अवतारावरून तुम्हाला कळलंच असेल इथे किती ऊन आहे. तिथे पोचल्या पोचल्या मला समोरून उंट येताना दिसला आणि मग मी गप्प बसतीये की काय, आई बाप्पांची नजर चुकवून सगळे येण्याच्या आत मी सेटिंग लावली आणि त्या उंटावर जाऊन बसले. बापरे बापरे, जरा डेंजरच आहे आणि मी अशी तिरपी झाली तिरपी. आणि हा प्रयत्न सक्सेसफुल झाल्यानंतर आम्ही बोटीने चाललो संगम स्नान करायला. दुसऱ्या दिवशी आईने सगळ्यांना ऑरेंज कलर दिला होता, त्यामुळे आम्ही सगळे ऑरेंजच होऊन निघालो. आने जाने का 50-50 ना. हाय करो दादा, हाय करो. ओ दादा, हाय करो. हा. मी संगमावर स्नान करणार नव्हते, पण आता माझा मोह अजिबात आवरत नाहीये, त्यामुळे मी स्नान करणार आहे. मारा तुम डुबक्या. संगम स्नान झालेला आहे. ऍक्च्युली ऑनलाईन करतो आमचे. इकडे बघा पप्पा, इकडे बघा. आमच्याकडे फक्त तोंडात ताकद आहे. आमच्याकडे फक्त तोंडात ताकद आहे. गजब बेइज्जती है, गजब बेइज्जती है, गजब बेइज्जती है. असा आईने सगळ्यांसमोर माझा अपमान केला. मी वाईट वाटून न घेता हसत हसत पुन्हा नाव वल्हवायला लागले. शेवटी त्यांना कळलं माझ्याच्याने हे होत नाहीये. मग आम्ही बुडायच्या आधी त्यांनी सगळी सूत्रे स्वतःकडे वळवून घेतली. आता आम्ही चाललोय लेटे हनुमान मंदिरात आणि इथे महाबलींची मूर्ती कशी आहे, झोपलेले आहेत हनुमान. झोपलेले आहेत. लेटे हनुमानजींचं फार सुंदर दर्शन झालं आणि मग तिथून आम्ही गेलो आनंद भवन स्वराज्य भवन इथे. इंदिरा गांधीजींचा हा टांगा आहे. बहुत बढ़िया है ये, सच में उस टाइम का है. हाँ, इंदिरा गांधी से पढ़ाई करती थी, इसमें किताब कापियाँ रखती थी. प्रयागराज म्हणजे पूर्वीचं अलाहाबाद इथलं आनंद भवन, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी नेहरू यांचं निवासस्थान आहे आणि आता तिथे संग्रहालय सुद्धा आहे. तेव्हा त्यांनी वापरलेली भांडी, नेहरूजींचे कोट, नेहरूजींनी इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्र, हे सगळं जपून ठेवलंय. महात्मा गांधीजी यांची रूम सुद्धा आहे. त्यांचा असा छोटासा चरखा सुद्धा तिथे त्यांनी ठेवलेला आहे. पंखे तेव्हाचे पंखे बघा, जबरदस्त आहे पंखे. इंदिरा गांधीजी यांच्या लग्नाच्या वेळेचा फोटो, त्यांनी वापरलेल्या चपला, बाप रे काय काय जपून ठेवलंय त्यांनी. सुरेख सुरेख आहे. सगळ्या वस्तू जतन करून ठेवल्या. खरंच जर मला टाइम मशीन मिळाली ना, तर मला त्या काळामध्ये जायला नक्कीच आवडेल. या सगळ्या लोकांशी संवाद साधायला नक्कीच आवडेल. आणि तिथेच बाहेर बेरीजचं झाड होतं. तिथल्या छान गोडगोड बेरीज खाल्ल्या आणि मग पुन्हा मी बनारसला यायला निघालो. डिनर साठी आमच्याकडे आहे कढी आणि खिचडी, शिवाय पापड. मी आज मस्तपैकी खिचडी आणि कढी खाणार आहे. इतके सगळे दमले होते, पण उत्साहाचा धबधबा काही कुणाचा कमी होत नव्हता. हे बघा कशा डान्स करतायत दोघे. पहाटेचे 5 वाजले आणि आता आम्ही चाललोय कालभैरवचं दर्शन घ्यायला.
आदल्या दिवशीची एकंदरीत गर्दी पाहून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कालभैरवाचं दर्शन घ्यायला गेलो आणि आम्हाला असं वाटलं होतं की पटकन दर्शन होऊन जाईल, पण आम्हाला 2 ते 2.5 तास दर्शनासाठी लागले, कारण इतक्या सकाळी सुद्धा फार गर्दी होती. झालं दर्शन फायनली चांगलं दर्शन झालंय. आणि मग खास करून बनारसला ज्यासाठी येतात ती गोष्ट मी केली, म्हणजे नमो घाट इथे जाऊन आधी रील बनवली. ऊन खूप होतं पण रील करायचा हट्ट काही संपत नव्हता. साने काकू खुश. आमच्या साने काकूनी तब्बल 12 ते 14 साड्या घेतल्या आणि इथे भयंकर सगळ्यांनी साड्यांची शॉपिंग केली. मी स्वतःच 5 साड्या घेतल्या होत्या. आता आम्ही चाललोय बनारसच्या मणी मंदिरात आणि इथे 108 शिवलिंग आहे. 108 शिवलिंगांचं हे मणी मंदिर. या साईडला आहेत, इथे आहेत. क्या बात आहे, किती सुंदर. अशी टोटल 108 शिवलिंग आहेत. तिथून आम्ही गेलो तुलसीदास मंदिरात. इतकं सुंदर मंदिर आहे हे. आणि या दिवशी फक्त आम्ही बनारस मधली जी काही मंदिरं आहेत ती पाहायचं ठरवलं होतं, त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही मंदिरं पाहिली. तिथून आम्ही गेलो त्रिदेव मंदिरात. इथे जाऊन आम्ही खाटू श्यामजी, माता सती देवी आणि हनुमानजींचं दर्शन घेतलं. ही मंदिरं ना आसपासच आहे. आज दिवसभर फिरलोय आम्ही, दमलीये, जेवलीये आणि आता पानाचा आस्वाद घेतेय. आई पप्पांनी या सगळ्यांसाठी स्वीटमध्ये लस्सी आणि इकडचं बनारसी पान ठेवलंय. वाह. पहाटेचे 4 वाजलेत आणि आता आम्ही अयोध्येला चाललोय. हाय काकू, हाय करा. बहीण काय? आम्ही 4ला निघालो होतो, बरोबर 10 वाजता पोहोचलो. 4 तासांचा प्रवास आहे बनारस ते अयोध्या असा. पोहोचल्या आम्ही सगळे उसाचा रस प्यायलो, झोप उडवली आणि दर्शनासाठी सज्ज झालो. थँक्यू. फायनली आम्ही मंदिराच्या आवारात येऊन पोहोचलो. आतमध्ये फोन अलाव नाहीये, त्यामुळे बाहेरून मला जितकं शूट करून घेता येत होतं मी पटापट शूट करत होते. बाहेरची एकंदरीत गर्दी पाहून आम्हाला वाटलं होतं की बाप रे, दर्शन होतंय की नाही, पण अक्षरशः 1.5 तासात आमचं दर्शन झालं. जय श्रीराम. काय अप्रतिम दर्शन झालंय रामाचं आणि अक्षरशः सगळे रडत होते. जय श्रीराम. कसं झालं दर्शन? कसं झालं? मस्त. काका दर्शन कसं झालं? ग्रेट झालं. आज पूर्ण हेच झालं. पूर्ण आमच्या डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं. या आपल्या यात्रेमधील एक शेवटचं ठिकाण स्वर्वेद. हे काय आहे? मोदीजी आणि योगी आदित्यनाथ यांनी एक ध्यान धारणेसाठी बांधलेलं महामंदिर आहे. स्वर्वेद हे ध्यानधारणा केंद्र इतकं अप्रतिम आहे. तिथे गेल्या गेल्या आम्हाला असं झालं की बाप रे, आम्ही कुठे आलोय आणि काय अप्रतिम बांधलंय हे, इतकं सुंदर आहे. आणि रीतीप्रमाणे प्रत्येक ट्रिपमध्ये कुणाचा ना कुणाचा बर्थडे असतो. यावेळी आमच्या श्रुतीचा बर्थडे होता आणि सगळ्यांनी तिचा बर्थडे छान सेलिब्रेट केला. ती सुद्धा फार खुश होती. येऊन गेले होते, प्रचंड गर्दी मिळून झालं नाही. म्हटलं कदाचित हे पुण्य तुमच्यामुळे आम्हाला आमच्या पदरात पडलेला आहे, की ज्याचा स्वभाव चांगला, जो प्रसन्न आहे तो दुसऱ्याला आनंद देतो. आणि मॅडममुळं काल खरोखर रामलल्लांचं दर्शन झालं. सुंदर सगळं आयोजन. मेनी मेनी थँक्स अँड विश यू बेस्ट. थँक्यू. अशा रीतीने काशी यात्रा सुफळ संपूर्ण झाली. आई पप्पांचं सगळ्यांनी कौतुक केलं, गजानन टूर्सचं कौतुक केलं. तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर डिटेल्स दिलेले आहेत. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि नेक्स्ट टूरला नक्की जॉईन व्हा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाय.